धूर सोडतात आणि यानंतर लगेचच सगळे खासदार त्या व्यक्तीला पकडतात आणि सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात देतात। सध्या त्यांची चौकशी सुरू आहे। दरम्यान हे विरोधकांनी केलेलं आहे का किंवा कोणत्या नेत्यांच्या माध्यमातून हे करण्यात आलेलं आहे का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आता यांची चौकशी केल्यानंतर ते नेमके कोण आहेत ते समजणार आहे। दरम्यान तानाशाही नहीं चलेगी अशा घोषणा ते देत असल्याचंही काही नेत्यांचं म्हणणं आहे। या ठिकाणी राहुल गांधी आहेत, माध्यमांशी ते संवाद न साधता गेलेले आहेत। आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। लोकसभेमध्ये 3 अज्ञात व्यक्ती शिरले आणि त्या ठिकाणी त्यांनी स्मोक कॅन्डल जाळलेले आहेत। संपूर्ण या संसद भवनामध्ये धूर पसरलेला होता आणि त्या धुरामुळे या खासदारांच्या नाकात सुद्धा जळजळ झाल्याचं अरविंद सावंतांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे नेमकं कशासाठी हे लोक या ठिकाणी घुसले हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र या ठिकाणी सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुरक्षा व्यवस्थेमध्ये एवढी मोठी चूक कशी असू शकते। खरं तर या ठिकाणी येण्यासाठी सगळ्यांना पासच दिले जातात, त्यामुळे ते आता कोणत्या व्यक्तीच्या ओळखीने आले किंवा त्यांना पास नेमका कसा मिळाला याची चौकशी सध्या केली जाते। या सगळ्या घटनेवरून एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय की नव्या संसद भवनातली ही जी सुरक्षा व्यवस्था आहे ती आणखी मजबूत करण्याची गरज आहे। आणि काही नेत्यांनी ही सुद्धा इच्छा व्यक्त केलेली आहे की आधीचं जे संसद भवन होतं तेच चांगलं होतं आणि हे जे संसद भवन आहे त्यामध्ये त्रुटी आढळलेल्या आहेत, सुरक्षेमध्ये त्रुटी आढळलेल्या आहेत। आधीच विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला होता आणि आता ही घटना घडल्यामुळे आणखी याला दुजोरा मिळतोय। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात मिळतात? या ठिकाणी बऱ्याच नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आने वाले समय में पार्टी जो रास्ता तय करेगी सभी कार्यकर्ता उस पे चलने का काम करेंगे। ईवीएम की जगह पे बैलेट पेपर काही कारणास्तव त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। मात्र ही सगळ्यात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय। हे अज्ञात व्यक्ती अचानक संसद भवनामध्ये घुसले आणि त्यांनी या ठिकाणी कॅन्डल स्मोकचा वापर करत या परिसरामध्ये धूर पसरवला आणि सध्या हे सगळे अज्ञात व्यक्ती जे आहेत ते सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात आहेत। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय। या परिसरामध्ये सुद्धा त्यांनी हा धूर पसरवलेला आहे। त्यामुळे हे आंदोलक नेमके कोण आहेत ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आपण आमचे प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेऊयात। महेश, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात मिळतात? लोकसभेवर 22 वर्षापूर्वी जो हल्ला झाला होता त्याला आज 22 वर्ष पूर्ण होत आहेत आणि अशातच पुन्हा एकदा लोकसभेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। आज 0 आवरमध्ये जो प्रश्नोत्तराचा तास सुरू होता त्या दरम्यान 2 तरुण हे सुरक्षा कवच भेदून लोकसभेमध्ये आले असल्याचं आपल्याला आता या स्क्रीनवर पाहायला मिळतंय। कशा प्रकारे लोकसभेचं काम सुरू असताना अचानक या 2 तरुणांनी प्रेक्षक गॅलरीत जे आले होते त्यांनी खाली येऊन उड्या मारून लोकसभेत गोंधळ घातलेला होता आणि याबरोबरच त्यांनी त्यांच्याजवळचे जे स्मोक कॅन्डल होते ते जाळले आणि त्यामध्ये संपूर्ण लोकसभेचा जो परिसर आहे त्यामध्ये त्या तिथे धूर झालेला होता। जशी घटना घडली त्यानंतर काही खासदारांनी या तरुणांना पकडण्याचा प्रयत्न केला होता। या तरुणांनी लोकसभेच्या प्रांगणात घोषणाबाजी देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर लोकसभेची जी सुरक्षा यंत्रणा आहे ती या ठिकाणी कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलिसांनी तात्काळ या तरुणांना आपल्या ताब्यात घेतलेला आहे आणि यांची चौकशी सध्या सुरू केलेली आहे। 22 वर्ष भारताच्या संसदेवर जो हल्ला झाला होता त्याला 22 वर्ष पूर्ण झालेली होती आणि अशातच आज पुन्हा अशा प्रकारे एक घटना घडलेली आहे। त्यामुळे एकंदरीत जी नवीन वास्तू आहे त्या वास्तूची जी सुरक्षा यंत्रणा आहे ती किती सक्षम आहे त्यामध्ये आणि कुठे ती कुचकामी ठरलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय। संसदेवर बाहेरही या तरुणांनी स्मोक कॅन्डल जाळल्याचं आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवर आणि या दरम्यान या तरुणांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केलेली आहे। लोकसभेचं कामकाज आता दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलेला आहे। जो घडलेला प्रकार आहे हा अतिशय गंभीर आहे आणि याची सखोल चौकशी सध्या सुरू करण्यात आलेली आहे। अगदीच, नक्कीच महेश, हा जो प्रकार सगळा घडलेला आहे तो अतिशय गंभीर आहे आणि याची चौकशी ज्यावेळी होईल त्यानंतर जे काही आहे ते महत्त्वाचे जे काही प्रकरण आहे ते समोर येणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता आपण जाऊयात आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, काय सांगाल? आपण पाहतोय सध्या या सगळ्या अज्ञातांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्यांची चौकशी सुरू आहे। खासदारांच्या काही प्रतिक्रिया आपण ऐकल्या, मात्र सगळ्यात गंभीर बाब म्हणजे अशा प्रकारे सुरक्षा व्यवस्था कशी काही भेदली जाऊ शकते असा प्रश्न निर्माण होतोय। काय सध्याचे अपडेट्स या संदर्भात मिळतात?
मोहिनी बरोबर आहे. दोन तरुण होते अशी माहिती जी आहे ती मिळालेली आहे. काही खासदारांनी जी माहिती दिली, आपण काही खासदारांच्या प्रतिक्रिया बघितल्या, खास करून अरविंद सावंत जे शिवसेनेचे खासदार आहेत त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार त्यांनी सांगितलेलं की 2 तरुण होते आणि त्यांनी अचानकपणे हे कृत्य केलं. त्याच्यामुळे काहीसं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यांनी एक स्मोक डिटेक्टर घेऊन आल्यामुळं एक अंदाज नाही आला की नेमकं ते काय करत आहेत. पण काही खासदारांनी लगेच त्यांना तात्काळ पकडण्याचं काम केलं आणि त्यांना लगेच बाहेर काढण्याचं काम केलं. तोपर्यंत सुरक्षाकर्मी देखील त्या ठिकाणी आले होते. मात्र अतिशय काही मिनिटांमध्ये हा प्रकार घडल्यामुळं लक्षात नाही खासदारांच्या याला की अशा पद्धतीची काही घटना घडते. महत्वाचा मुद्दा असा आहे की मोहिनी 22 वर्षांपूर्वी पार्लमेंटवरती आजच्याच दिवशी अटॅक झाला होता आणि त्यानंतर आजच्याच दिवशी ही सुरक्षेतील मोठी चूक. त्यामुळे प्रश्न जो आहे तो सुरक्षा व्यवस्थेवरती निर्माण केला जातोय. तो खासदार ते दोन्ही जे व्यक्ती होते ते नेमकं कोणत्या खासदाराचं पत्र घेऊन त्या ठिकाणी प्रेक्षक गॅलरीमध्ये आले होते हे देखील चेक केलं जाणार आहे आणि त्याची प्रोसेस जी आहे ती सुरू केली आहे. त्यामुळं बघावं लागणार आहे की आता नेमकं पुढचं कारवाई काय केली जाते त्या दोघांवर. त्यांना दोघांनाही ताब्यात घेतलेलं आहे सुरक्षाकर्मींनी आणि सध्या त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते. पण हाच महत्वाचा मुद्दा आहे की सुरक्षेवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह जे आहे ते या निमित्तानं उभा राहिलेच आपल्याला बघायला मिळते. नक्कीच प्रमोद, तुम्ही म्हणालात तसं 22 वर्षांपूर्वी सुद्धा असाच एक हल्ला झाला होता आणि त्याच दिवशी आज हल्ला होणं ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे विरोधकांकडून सरकारला हे सांगण्याचा प्रयत्न असू शकतो का, किंवा तुमच्या सुरक्षेमध्ये कशा पद्धतीने ही चूक आढळलेली आहे, किंवा जे ते अज्ञात व्यक्ती होते त्यांनी सुद्धा तानाशाही नाही चलेगी अशा प्रकारच्या घोषणा दिल्या होत्या, त्या संदर्भातली काही माहिती मिळू शकली आहे का? तरफ दौड़े क्योंकि वो पीछे से कूदने के बाद बेंचों को वो करके फांद करके उनको जंप करता हुआ आगे आ रहा था. तो बीच में खैर वो पकड़ा गया. एक दूसरा जो था वो पीछे का पकड़ा गया. हमारे एमपीज ने उसको पकड़ा दौड़ करके, जो वहाँ आसपास के हमारे एमपीज थे. बाद में सुरक्षा के लोग, सुरक्षाकर्मी भी वहाँ पर आए और जैसे उसको पकड़ा उसके बाद उसने तुरंत जो है गैस छोड़ी है. एक जो है येलो कलर की गैस थी. दूसरे वाले जो पीछे था उसने भी गैस छोड़ी है. एक बहुत बड़े सुरक्षा का हमारी चूक आज हुई है. तो आज संसद के हमले पर, संसद पर जो हमला हुआ था उसकी बरसी भी है और इसके बीच ये घटनाक्रम सामने आता है, तो क्या आपको लगता है कहीं सुरक्षा में चूक हुई है? नहीं, देखो इसमें तो निर्विवाद बात है कि सुरक्षा में तो निश्चित रूप से चूक हुई है कि ये लोग जो है गैस लेकर के आगे चले कैसे गए हैं और इसका पूरी जांच होना चाहिए. ज्वाइंट टीम बनना चाहिए. यहाँ की हमारे सुरक्षा जो कर्मी है उनका भी है, दिल्ली पुलिस है, इंटेलिजेंस एजेंसी सबको मिलकर के इसकी जाँच करना चाहिए. शुक्रिया. तर आपण पाहिलं या